हरिओम. विकास, माझं नाव विकास वसंत गुरव, कल्याणपूर्व उपासना केंद्र. तसे अनुभव या खूप अनुभव आहेत, पण त्यातला एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. हा अनुभव फार म्हणजे जेव्हा मी 12वीला असतानाचा माझा अनुभव आहे. खरं म्हटलं तर ॲक्च्युली 11वी नंतर आपण कॉलेजला असतो, नवीन असतो. 12वीचं हॉल तिकीट घेण्यासाठी मी कॉलेजला गेलो होतो. RKT कॉलेज होतं माझं, उल्हासनगरला कॉलेज आहे. त्यावेळेला कॉलेजची फीज वगैरे रिसिप्ट भरून हॉल तिकीट भेटणार होतं मला संध्याकाळी. त्यासाठी रिसिप्ट मी घेतली, फी काउंटरवरती गेलो, पण ती फीची रिसिप्ट कुठेतरी हरवली. मला माहितीच नाही की रिसिप्ट कुठे पडली, काय पडली, काहीच कल्पना नाही. आणि त्याच ह्याच्यामध्ये मी घरी आलो. मी बापूंसमोर बसलो, बापू असं झालंय. मला काय सुचत नव्हतं आणि कॉलेज हॉल तिकीट येणार होतं. हॉल तिकीटच्या परीक्षा आता 1 आठवड्याभरामध्ये चालू होणार होती. 12वीची परीक्षा होती. कसं होणार, पुढे काय होणार. बापूंसमोर बसलो आणि बसल्यानंतर जेवल्यानंतर मला थोडी झोप लागली. झोपेत मला असं एक स्वप्न पडलं का साक्षात अनुभव झाला ते माहिती नाही, पण मला असं वाटलं की त्यांनी सांगितलं मला स्वप्नामध्ये की तुझी फी रिसिप्ट काउंटरवरतीच आहे, काउंटरवरती जाऊन भेट. आणि मी परत दुपारी 1, 2 ते 4चा टायमिंग होता. त्या वेळेला मी पुन्हा तिकडे पोहोचलो आणि त्यावेळेला इकडे परत मी प्रिमायसेसमध्ये जाऊन शोधलो. कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये गेलो, तिकडे शोधलं कुठे भेटते का. मित्रांना विचारतो तुम्हाला काही रिसिप्ट मिळाली का, तसं त्यांनी काहीच नाही सांगितलं. मग मी शेवटी तिकडेच कॉलेजच्या काउंटरवरती जाऊन पुन्हा पोहोचलो. काउंटरवरती गेल्यावरती तिकडल्या माणसाने मला सांगितलं की तुझी रिसिप्ट इथेच आहे. साक्षात जसं बापूंनी मला सांगितलं होतं की तुझी रिसिप्ट त्या काउंटरवरतीच असेल आणि मी काउंटरवरतीच मला ती रिसिप्ट भेटली. हा माझ्या आयुष्यातला अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. कारण की ती वेळ अशी होती, अक्षरशः मी रणकुंडीला आलो होतो. कारण की आपल्या बोर्डाची एक्झाम असते, त्यामुळे हा एक माझा अनुभव मी आपल्यासमोर सादर केला. असे खूप सारे अनुभव माझ्या आयुष्यात झाले, पण हा एक मला धारावीचा सांगावासा वाटतो. त्याच्या बापूंच्या कृपेमुळे सगळं सुरळीत चालू आहे. मी खरंच बापूंचा खूप आभारी आहे. आणि एवढं पण माझा जो अनुभव सांगायचा तो मी संपवतो. नाथ समिंद अंबज्ञ श्रीराम.